हॅलो, नमस्कार सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. इथे श्री ना अंथरुणं काढत होता झोपून उठल्यावर. त्याला मी सवय म्हणजे सांगूनच ठेवले की निदान अंथरुणं तरी काढत जा आपापली. जेव्हा मूड असेल तेव्हा तो काढतो, किंवा मग मग ते आपणच काढायचं. त्याला वेळ असेल नसेल किंवा मूड असेल त्याप्रमाणे. आणि त्या दिवशी ते नाश्त्याला ना बटाट्याचे पराठे करायला घेतले होते मी. ते मस्तपैकी बटाटा शिजवून खिसून घेतला होता आणि त्यात चीज वगैरे घालून पराठा केला छानपैकी त्याला. तोच त्यांनी नाश्त्याला पण खाल्ला आणि डब्याला पण नेला. इथे ना मला तुम्हाला पराठा जो फुगतो ना तो दाखवायचा होता. पण असं म्हणतात ना, जेव्हा आपण दुसऱ्यांना काहीतरी दाखवायचं असेल तेव्हा ते नेमकं होत नाही. तशी माझी ही गत झाली. त्यानंतर पुन्हा पराठा फुगला. मग मी पुन्हा व्हिडिओ घेतला थोडासा आणि दाखवत होती तुम्हाला. त्यानंतर मी बाल्कनीत आली होती, तर म्हटलं थोडासा व्ह्यू घेते बाल्कनीचा. खूप छान अशी फुलं येत आहेत सदाफुलीला आता. आणि हे गोकर्णीचं लावलं होतं ना, त्याला अजून फुलं काय आली नाही, पण वाढ छान झाली आहे त्याची. बघूया आता फुलं कधी येत आहेत त्याला ती. आणि जास्वंद तर तुम्ही बघितलंच असेल, जास्वंदाला पण खूप छान फुलं येतात. रोज नाही म्हटलं तरी 5-6 फुलं असतातच. कधी 2 येतात, कधी 4 येतात किंवा 5-6 अशी फुलं येतात. ह्या पण कळ्या बऱ्यापैकी आल्या होत्या छान अशा. खूप छान वाटत होतं ते बघताना. ह्या झाडाला ना नाही म्हटलं तरी 1-4 वर्ष झाली आहेत, पण खूप छान फुलं येतात त्याला. आणि ही वेल मी ज्या लावल्या होत्या ना, माझ्या जावेकडून आणल्या होत्या येताना, ते पण छान ग्रो झाले आहेत. म्हणून मग खूप छान वाटतं. आता या पाणी तर घालत असते. पाऊस असला तरी थोडंफार पाणी घालावंच लागतं त्यांना. इथे मी नमकीन करायला घेते. त्यासाठी अर्धी वाटी तेल आणि अर्धी वाटी पाणी, म्हणजे जेवढं तेल घेऊ तेवढंच पाणी घ्यायचं आहे. आणि त्याला चांगली उकळ काढून घ्यायची आहे. ते मी उकळायला ठेवलेलं आहे इथे. मैदा घेतलेला आहे, अर्धा किलो मैदा घ्यायचा. आता हा मैदा मी चाळून घेते स्वच्छ. ते चाळून घेतला की अर्धा किलो मैद्याला अर्धी वाटी तेल, अर्धी वाटी पाणी असं घेऊन ते मिक्स करून चांगली उकळ काढून घ्यायची. आणि इथे जिरं आणि ओवा असं बारीक पावडर करून घेतलेली आहे. तर ते आता पिठामध्ये टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि तेल आणि पाणी आहे ना, हे थंड झालं की मग भिजवायचं. गरम पाण्यात भिजवायचं नाही अजिबात, आणि घट्टच भिजवायचं आहे ते. तर मी हे जरा उकळी आली की जरा गार करून घेते याला, तोपर्यंत मैदा चाळून घेते इकडे. घेतलेलं आहे इथे. आता हे जिरं आणि ओव्याची हे पावडर करून घेते ना. पावडर म्हणजे एकदम बारीक नाही करायची, जाडसर ठेवायची. दाखवते तुम्हाला. ओवा आणि जिरं हे आता कधी आलं ना की छान लागतं चवीला. आणि हे आता मिक्स करून पीठ मळून घ्यायचं त्याचं. आणि मीठ टाकायचं ह्याच्यात चवीप्रमाणे. मीठ चवीप्रमाणे टाकायचं. आणि मी इथे एका हाताने मोबाईल पकडले आणि एका हाताने सगळं टाकायचं काम करते, त्यामुळे जरा तुम्हाला नीट दिसत नसेल तर सॉरी. पण ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मागे एकदा टाकलेला आहे मी. त्याची लिंक जमलं तर मग व्हिडिओच्या खाली टाकतेच मी. आणि आता मळून घेते पटकन. इथे गार करायला पण ठेवलं आहे. आता गार होईल ते. गार झालं की मळून घेते. आणि पाणी आणि तेल हे पातेलं खाली असतानाच एकत्र मिक्स करून घ्यायचं. गॅसवर पातेलं ठेवून आधी पाणी आणि मग तेल असं ओतू नका. आधी पाणी तेल पातेल्यात मिक्स करून घ्या आणि मग ते पातेलं गॅसवर ठेवा. मैदा मळून झालेला आहे, असा घट्ट असा मळलेला आहे. आणि हा एक 5 ते 10 मिनटं ठेवलं तरी बास होतो. 5-10 मिनटांनी ह्याला लाटून घेऊ आणि मग तळून घेऊ. हे असं पातळ लाटून घ्यायचं. पातळ लाटलेलं आहे चांगलं. आणि ह्याच्यावर ना सुरीने टोचे मारून घ्यायचे. हे असे मारून घेतले की हे कट करून घ्यायचं. दाखवते कसं कट करायचं ते. हे असं कट करून घेतले स्क्वेअरमध्ये. आणि हे बाजूचं आहे ना साईडचं ते काढून घेतलेलं आहे. आता हे एका ताटामध्ये काढून ठेवते ह्याच्यात. आणि बाकी सगळे गोळे केलेले ते लाटून घेते. लाटून झाले ते सगळे. आता मी हे तळून घेते. तेल टाकून घेतलेले तर ह्यात टाकून घ्यायचे नमकीन जे लाटलेले आहेत ते. असे जरी टाकले ना तर ते आपोआप सुटतात, वेगवेगळे होतात. मी एक बॅच तळून घेतली इथे. असा कलर करून घ्यायचा, थोडासा गोल्डन ब्राऊन असा. असे वेगळे होतात ते, एकत्र राहत नाही तसंच. ह्याप्रमाणे मी सगळे तळून घेते आणि मग दाखवते कसे झाले ते. हे तळून झालेले सगळे नमकीन
चवीला खूप छान होता ते आणि चहाबरोबर पण खूप छान लागतात. आवाज बघा यांचा, खूप छान होता ते. तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जसं की आषाढ महिना आहे आणि तो तळायचा असतो म्हणून मग मी ते तळून घेतले, नमकीन केले. कारण की श्रीला पण खूप आवडतात. चहातनं खरंच छान लागतात. आम्ही खाऊन पण बघितले. खूप छान झाले आणि त्याला पण आवडले. आणि हा ब्लाऊज आहे ना, तो एका साडीवरचा आहे म्हणजे माझ्या लेकीची साडी होती. पण तिने काही ब्लाऊज शिवला नाही. ती म्हणाली, "मम्मी तू शिव." मग आता हा माझ्या एका साडीवर मॅच होतो आहे म्हणून मग मी आता शिवायला टाकते तो. कारण की आपले सण पण आहेत आणि गणपती बाप्पा पण येणार आहेत. मग त्याच्यासाठी पण होईल म्हटलं. आता कधी वेअर करायचं ते काही ठरवलं नाही अजून, पण शिवायला तरी टाकलं आहे. आणि ही एक साडी माझ्या नणंदेनी मला गिफ्ट केली होती, मोठ्या नणंदेनी. तक्षशिला पैठणी आहे. तर त्याचा पण ब्लाऊज म्हटलं शिवायला टाकते, म्हणजे ती पण वेअर करता येईल. म्हणून मग आता घेऊन निघाली आहे आणि पाऊस तर काही भयंकर आहे.